मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली. मात्र या हत्येच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 8 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांना कसं संपायचं आणि त्यांचं अपहरण कुठून करायचं याचा कट रचला गेला आणि तोच कट हॉटेल तिरंगा या ठिकाणी रचला गेला. नांदूर फाट्यालगत हे तिरंगा हॉटेल आहे. बीडकडनं केजकडे जात असताना नांदूर फाटा आहे आणि नांदूर फाट्याच्या लगत हे तिरंगा हॉटेल आहे. या तिरंगा हॉटेलमध्ये बसून पैकी आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे, प्रतीक गुले, जयराम चाटे आणि विष्णू चाटेने या ठिकाणी जेवणासाठी आले. त्या ठिकाणी बसून त्यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट रचला गेला आणि तेच हे हॉटेल आहे जे की तिरंगा हॉटेल. तिरंगा हॉटेलच्या मालकाची देखील सीआयडी कडनं आणि एसआयटी कडनं चौकशी झालेली आहे. चौकशी अंती त्यांनी संपूर्ण हॉटेलचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सीआयडी कडे वर्ग केलेले आहेत. मात्र त्यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलेलं आहे की संपूर्ण घटना घडत असताना किंवा हे जेव्हा आरोपी त्या ठिकाणी आले त्यावेळेस संपूर्ण गिराईक जास्त असल्यामुळे आम्हाला कोण आलं कोण गेला आम्ही लक्ष दिलं नाही. मात्र त्या ठिकाणचं संपूर्ण सीसीटीव्ही आम्ही सीआयडीच्या आणि एसआयटी कडे वर्ग करण्यात आले. त्याचबरोबर तपासाला देखील आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. मात्र मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी डोणगाव टोल नाक्यावरनं अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली आणि त्याच्या अगोदर म्हणजे 6 डिसेंबरला मसाजोग मध्ये आवादा पवनचक्की प्रकल्प आहे. त्याच प्रकल्पावरती जे की आरोपी आहेत सुदर्शन गुले आणि त्याचे साथीदार आले त्या ठिकाणी शिवाजी थोपटे आणि जे की सोनवणे नावाचा गार्ड आहे त्यांना मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या अगोदर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर म्हणजे 28/5/2024 रोजी शिवाजी थोपटे आणि सुनील केंदू शिंदे जे की प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना परळीच्या कार्यालयामध्ये वाल्मिक करारानं बोलवून घेतलं. 2 कोटी रुपये खंडणीची मागणी केली. मात्र ती खंडणीची मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा एकदा 29/11/2024 रोजी शिवाजी थोपटे यांचं डोणगाव टोल नाक्यावरनं अपहरण केलं. त्याच ठिकाणावरनं मयत सरपंच संतोष देशमुख यांचं देखील अपहरण झालं होतं. मात्र त्यावेळेस जर योग्य पाऊल उचललं असतं संतोष देशमुख यांचं अपहरण टाळता आलं असतं किंवा हत्या टाळता आली असती असं देखील बोललं जातंय. मात्र ह्याच ठिकाणं 29/11 इथपर्यंत हे आरोपी थांबले नाहीत. त्याच्यानंतर देखील 6 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये येऊन शिवाजी थोपटे आणि गार्ड सोनवण्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला. या ठिकाणं सरपंच संतोष देशमुख आले या संपूर्ण आरोपींना हुसकून लावण्याचं काम केलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो मनात राग धरला आणि आपल्याला खंडणीच्या अडसर आलेले सरपंच संतोष देशमुख ही अडसर आल्यामुळे त्याचा राग मनात धरून सरपंच संतोष देशमुख यांना संपवण्यासाठी 8 डिसेंबर रोजी म्हणजेच हत्येच्या एक दिवस अगोदर नांदूर फाट्यालगत असलेलं तिरंगा हॉटेल या तिरंगा हॉटेलमध्ये हे संपूर्ण आरोपी बसले, जेवण केलं. जेवणाच्या दरम्यान त्यांची संपूर्ण चर्चा झाली जे की 6 डिसेंबरला जो वाद घडला होता आणि त्याच वादाचा राग मनात धरून ही संपूर्ण घटना समोर आणली गेली आणि आपल्या खंडणीच्या अडसर आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांना संपवण्यात या आरोपींनी कट रचला गेला किंवा त्याचा मनामध्ये डाव धरला आणि तोच मनामध्ये डाव धरत त्यांनी संतोष देशमुख यांना कुठून अपहरण करायचं, त्यांना कुठून उचलायचं आणि त्यांची हत्या कशी करायची हा संपूर्ण कट जे आहे ते याच तिरंगा हॉटेलमध्ये बसून रचला गेला जे की नांदूर फाटल्यागत हे हॉटेल आहे. बीडकडनं बीड अंबाजोगाई रोडवरती केज रोडवरती हे हॉटेल आहे हायवेवरती. नांदूर फाट्याच्या लगतच हे हॉटेल आहे जे की सरपंच संतोष देशमुख यांच्या मसाजोग गावापासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती नांदूर फाटा आहे. त्या नांदूर फाट्याच्या लगत तिरंगा हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये बसून जेवणाला गेले असता जेवणाच्या ठिकाणीची संपूर्ण चर्चा झाली आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांचा कटा काढण्याचं यांनी ठरवलं आणि 9 डिसेंबरला हत्या झाली. मात्र या हत्येच्या अगोदर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत जे की सीआयडी आणि एसआयटीच्या खुलाशांमधनं त्याच मालकाची कसून चौकशी देखील सीआयडीचे पथक आणि त्याचबरोबर एसआयटीच्या पथकाने केलेलं आहे. त्या हॉटेल मालकाला बोलवून घेतलं, त्याच्याकडनं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मागितले. मात्र सीसीटीव्ही फुटेज 13 तारखेपर्यंतचे असल्यामुळे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की त्याचं असं देखील म्हणणं आहे की 20 दिवसांचा आमच्याकडे कव्हरेज आहे किंवा 20 दिवसाचा आमच्याकडे डाटा आहे. तो डाटा देखील आम्ही सीआयडी आणि एसआयटीला सुपूर्द केलाय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील त्याची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते आणि अनेक जर मला चौकशीला बोलवलं तर मी सहकार्य करणार असल्याचं देखील ते तिरंगा हॉटेल मालकानं स्पष्ट केलेलं आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला नमूद करावे लागेल की सरपंच संतोष देशमुख यांना हत्या करण्याच्या अगोदर किंवा त्यांना संपवण्याच्या अगोदर हा कट कुठं रचला गेला तो तिरंगा हॉटेलमध्ये बसून जेवणाच्या वेळेस रचला गेला हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. मुंबईत योगेश काशीद, बीड.